जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 19वा शिकवण नाम समास 7वा यज्ञ निरूपण नाम श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थांनी यज्ञ निरूपण आपल्याला सांगितलं आहे। तर यज्ञ म्हणजे काय? तर यज्ञ म्हणजेच समर्थांना म्हणायचं आहे की योग्य विवेकाने केलेली कृती म्हणजेच यज्ञ। तर यज्ञ निरूपण या समासामध्ये समर्थ आपल्याला विवेकाने कृती कशी करायची हेच आपल्याला समर्थांनी या समासामध्ये समजावून सांगितलेलं आहे। तर आपण नेहमी म्हणत असतो की मी प्रयत्न करतो, मी खूप धडपड करतो, पण इथे या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की प्रयत्न म्हणजे फक्त धडपड नाही, तर योग्य विवेक ठेवून योग्य निर्णय घेऊन आपण केलेली कृती म्हणजेच यज्ञ आहे। या समासामध्ये समर्थ म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अशा अनेक वेळा येतात जेव्हा त्याला एखादे मोठे काम करायचे असते, कधी व्यवसाय सुरू करायचा असतो, कधी नोकरीमध्ये प्रगती करायची असते, कधी एखादी परीक्षा पास व्हायची असते, कधी घरची परिस्थिती बदलायची असते, कधी एखादे आध्यात्मिक ध्येय गाठायचे असते, पण इच्छा असून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही। मग आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मी इतकं प्रयत्न करून सुद्धा मला यश का मिळत नाही। आणि इथेच समर्थांचे विचार आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग दाखवतात। समर्थ म्हणतात प्रयत्न करा, पण फक्त प्रयत्न करून चालणार नाही, तर योग्य विवेक ठेवून तुम्ही योग्य निर्णय घेऊन योग्य प्रयत्न करा। फक्त धावपळ करून चालणार नाही, तर विवेकाने धावपळ करा। फक्त लोक जमा करून चालणार नाहीत, लोकांची मने जिंकता आली पाहिजेत। फक्त ज्ञान असून चालणार नाही, तर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला योग्य पद्धतीने करता आला पाहिजे। आणि फक्त स्वतःची प्रगती करून सुद्धा चालणार नाही, आपल्या ज्ञानाचा आणि सामर्थ्याचा उपयोग इतरांच्या हितासाठी झाला पाहिजे। याच अत्यंत व्यापक अर्थाने समर्थांनी यज्ञ निरूपण हा समास आपल्याला सांगितलेला आहे। आणि या समासामध्ये समर्थांनी योग्य विवेक ठेवून निर्णय कसा घ्यायचा, प्रयत्न कसे करायचे, त्यासाठी आपल्याला अगदी सविस्तर माहिती या समासामध्ये समर्थांनी अत्यंत सखोलपणे दिलेली आहे। समर्थ म्हणतात कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणे विवरावे, उणे पडोजी निदावे कोणी एक विषयी। म्हणजे समर्थ इथे एखाद्या वक्त्याने किंवा मार्गदर्शकाने एखादा विषय सांगताना तो पूर्णपणे आणि प्रभावीपणे सांगावा असे समर्थांना म्हणायचं आहे। फक्त कथा सांगूनच त्या व्यक्तीने बास करू नये। जर त्या व्यक्तीला त्या कथेचा अर्थ काय आहे, त्यातून काय शिकायचं आहे हे सविस्तर समजावून सांगावे। म्हणजेच एखाद्या विषयावर बोलताना अर्धवट माहिती कधीच देऊ नये, तर त्याविषयी सखोल माहिती, एकदम सविस्तर माहिती त्याने दिली पाहिजे। आणि विषय समजावून सांगताना काही महत्त्वाची गोष्ट राहून जाऊ नये। म्हणजेच समर्थांना काय म्हणायचं आहे, तर एखादं काम जर आपण हाती घेतलं तर ते काम अर्धवट करू नका। आणि आज आपण बघतो की आज अनेक जण एखादा विषय 2-4 व्हिडिओ पाहून समजल्यासारखे समजतात। 2 पुस्तकं वाचली की लगेच आपण म्हणतो की मला हा विषय पूर्ण समजला, पण प्रत्यक्षात ज्ञानाची खोली वेगळी असते। म्हणजेच काय, तर त्याविषयी आपल्याला सखोल ज्ञान मिळालेले नसते। तर सखोल ज्ञान कशाला म्हणायचं ह्याचं उदाहरण उत्तम समर्थांनी इथे आपल्याला दिलेलं आहे। म्हणजे आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण आपण काय बघतो की त्या व्यवसायात नफा कसा मिळवायचा एवढंच आपण शिकतो, पण त्याविषयी डिटेल माहिती आपण मिळवलेली नसते। तर डिटेल माहिती म्हणजे काय, आपल्या व्यवसायात ग्राहक कोण असतील, आपलं मार्केट काय आहे, आपल्याला किती खर्च आहे, जोखीम काय आहे, कायदेशीर बाबी कोणत्या आहेत, पैशाचं नियोजन कसं करायचं, विक्री कशी करायची, याचा आपण माहिती घेत नाही। आपण फक्त यावरच लक्ष देतो की मला फक्त या व्यवसायात नफा कसा मिळाला पाहिजे, आणि आपण फक्त नफ्याचाच विचार करतो, बाकी गोष्टी लक्षात न घेता। आणि फक्त आपण नफ्याची गोष्ट पाहिल्यामुळे आपल्याला त्या व्यवसायात लवकर यश मिळत नाही। आणि मग नंतर आपणच प्रश्न करतो की मी एवढ्या उठाठेवी करतो, पण आयुष्यात मला कधीच सक्सेस भेटत नाही। पण सक्सेस मिळवण्यासाठी त्यासाठी किती हजारो गोष्टींचा विचार करावा लागतो हे समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे। मित्रांनो, जर आपल्याला एखाद्या गोष्टीत, जर आपल्याला अभ्यासामध्ये, जर आपल्याला व्यवसायामध्ये
नोकरीमध्ये जर आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल तर त्याविषयी हजारो प्रश्न आपण आधीच तयार केले पाहिजेत. त्या प्रश्नांची उत्तर आपण आधीच स्वतःमध्ये शोधली पाहिजेत आणि मग आपण नंतर बघितलं पाहिजे की आपल्याला नफा का मिळत नाही. जर आपण एखादा विषय समजून घेतला, सखोल त्याचा अभ्यास केला आणि मगच आपण त्यावर काम केलं तर ती गोष्ट 100% यशस्वी होते. किंवा आपल्याला जर एखाद्याला माहिती सांगायची असेल आणि ज्याविषयी माहिती सांगायची असेल त्याविषयी 100% ज्ञान आधी स्वतःकडे असायला हवं. म्हणजेच ज्याविषयी तुम्हाला ज्ञान आहे तीच गोष्ट तुम्ही इतरांना सांगू शकता. अर्धवट ज्ञान कधीच आपल्या सुद्धा किंवा इतरांच्या सुद्धा कामाला येत नाही. म्हणून समर्थ पहिल्या ओवीमध्ये म्हणतात की एखाद्या विषयी सखोल माहिती असेल तरच तुम्ही दुसऱ्यांना ज्ञान द्या किंवा तरच तुम्ही त्या एखाद्या क्षेत्रामध्ये, अभ्यासामध्ये किंवा तुमचं कोणतंही क्षेत्र असो त्यामध्ये तुम्ही पुढचं पाऊल टाका. समर्थ पुढे म्हणतात, भेजणार खाले पडिला तो भेजणारी जाणीतला, नेनता लोक उगाच राहिला टकमका पाहात. म्हणजेच वक्त्याच्या बोलण्यात किंवा निरूपणात जर कमतरता आली, तो विषय सांगताना अडखळला तर त्या विषयाचे ज्ञान असलेल्या लोकांना त्याची कमतरता लगेचच लक्षात येते. पण ज्यांना विषयच माहिती नाही ते मात्र फक्त पाहत राहतात. म्हणजेच मित्रांनो, समजा एखादा यूट्यूबवर आर्थिक विषयावर व्हिडिओ बनवत असेल तर तो आत्मविश्वासाने बोलतो. म्हणजेच शेअर मार्केटमध्ये असे केले की नफा निश्चित मिळतो. सामान्य प्रेक्षकाला कदाचित ते खरं सुद्धा वाटेल, पण एखादा अनुभवी माणूस तो जर गुंतवणूकदार असेल आणि तो जर का तो व्हिडिओ पाहत असेल, जर त्याला पूर्णपणे ज्ञान असेल तर तो लगेच म्हणेल याला याविषयी पुरेशी माहिती नाही. तर मित्रांनो, याचा अर्थ काय? फक्त आत्मविश्वास पुरेसा नाही तर त्यासाठी आपल्याकडे ज्ञान सुद्धा असायला हवं. समर्थांचा हा विचार आजच्या सोशल मीडियाच्या युगात तर आणखीनच महत्त्वाचा आहे. कारण आज प्रत्येकाला कोणत्याही विषयावर बोलण्याची संधी मिळाली आहे. पण बोलण्यापूर्वी मला हे खरोखरच माहीत आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारणे अत्यंत आवश्यक आहे. पुढे समर्थ म्हणतात, उत्तर विलंबी पडिले श्रोतयांस कळो आले, म्हणजे महत्त्व उडाले वक्त्याचे. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर देताना वक्त्याला खूप वेळ लागला, सतत विचार करावा लागला आणि श्रोत्यांना त्याची अडचण जाणवली तर त्याच्या वक्तृत्वाचे महत्त्व तिथेच लगे कमी होते. समर्थ म्हणतात, आपण ज्या विषयावर बोलतो त्याचा पुरेसा अभ्यास आपण आधी केलेला असावा. आजच्या जीवनात याचा उपयोग कुठे होतो? तर मित्रांनो, नोकरीच्या मुलाखतीत, व्यवसायाच्या बैठकीत, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये, घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये किंवा सार्वजनिक बोलण्यात जर एखादी जबाबदारी स्वीकारली असेल तर त्या जबाबदारीसाठी तयार असणं अत्यंत आवश्यक आहे. पुढे समर्थ म्हणतात, थोडे बोलोनी समाधान करणे, रागे जोन तरी मन धरणे, मनुष्य वेधींच लावणे कोणी एक. म्हणजेच कधी थोडक्यात बोलून सुद्धा समोरच्याचे समाधान करता आलं पाहिजे. आपल्याला समोरची व्यक्ती रागावली तरी तिचे मन समजून घेता आलं पाहिजे आणि माणसाच्या मनाला भिडेल अशा पद्धतीनं बोलता आलं पाहिजे. उगाच हा काहीतरी बोलतोय आणि समोरचा उगाच काहीतरी ऐकत बसलाय असं असू नये. हा फार मोठा नेतृत्वाचा धडा आहे. म्हणून समर्थ म्हणतात की फक्त बोलता येणे म्हणजे वक्तृत्व नाही, समोरच्याला समजेल असे बोलणे हेच खरे वक्तृत्व आहे. म्हणजेच आई आपल्या मुलाला म्हणते, अभ्यास कर, हे एक वाक्य आहे, पण मुलाला अभ्यास का करायचा, त्याच्या भविष्यासाठी त्याचा काय उपयोग आहे, त्याला कोणत्या गोष्टीत अडचण आहे हे जर का त्या आईने समजून घेतले आणि मगच त्या आईने त्या मुलाला बोलले तर त्या बोलण्याचा परिणाम खूप जास्त होतो. म्हणून समर्थ म्हणतात की फक्त बोलू नका, तर त्या पाठीमागे काय अडचणी आहेत, कशामध्ये काय आहे हे आपण व्यवस्थितपणे जाणून घेतलं पाहिजे. म्हणजेच शब्दांपेक्षा समोरच्या माणसाचे मन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पुढे समर्थ म्हणतात, सोसवेना चिनचिन केली तेथे तामसवृत्ती दिसून आली, अवघी आवडी उडाली श्रोत्याची. जर वक्त्याला थोडी अडचण आली आणि तो चिडचिड करू लागला तर तेथे त्याची तामसी वृत्ती दिसून येते आणि त्यामुळे श्रोत्यांची त्याच्याबद्दलची आवड नष्ट होते. मित्रांनो, तुमच्याकडे ज्ञान असले तरी तुमचा स्वभाव जर चिडचिडा असेल तर लोक तुमच्यापासून दूर जातील. कार्यालयात एखादा बॉस खूपच हुशार आहे, पण तो छोट्या छोट्या चुका झाल्यावर कर्मचाऱ्यांवर ओरडतो. हळूहळू कर्मचारी त्याच्याशी संवाद साधणे टाळतात.
या उलट एखादा अधिकारी शांतपणे चुका समजावून सांगतो आणि मगच लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. म्हणून समर्थांचा संदेश हा आहे की ज्ञानासोबतच माणसाकडे संयम सुद्धा असायला हवा. उगाचच ज्ञान आहे पण तो प्रत्येक वेळेस इतरांना रागाच्या भरात काहीही बोलतो, इतरांचा अपमान करतो, मग त्या ज्ञानाचा लोकांना अभिमान वाटत नाही. लोक फक्त त्यांच्यासोबत आपण कसे व्यवहार करतो यामध्येच त्यांना रुची असते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, कोण कोण राजी राखिले, कोण कोण मनी भंगिले, क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक. म्हणजेच समर्थ म्हणतात, आपल्या वागण्यामुळे कोण आनंदी झाले आणि कोणाच्या मनाला दुखापत झाली याचा विचार सतत आपण केला पाहिजे. लोकांशी आपले संबंध कसे आहेत याचे परीक्षण आपण केले पाहिजे. मित्रांनो, हा आत्मपरीक्षणाचा विचार आहे. आपण दिवस संपल्यावर स्वतःला एक प्रश्न विचारू शकतो, आज माझ्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखले, आज मी कोणाला मदत केली, आज माझ्या वागण्यात कोणती चूक झाली, आज मी कोणाकडून काही शिकू शकलो का. आणि हा छोटासा आत्मपरीक्षणाचा नियम आपलं आयुष्य बदलू शकतो. आणि जर का एखाद्या वेळेस आपल्याला आपल्या स्वतःवरच विश्वास नसेल तर जेव्हा आपण सकाळी उपासना करतो त्यानंतर आपल्याला समर्थांना एक निवेदन ठेवायचं आहे. आणि ते निवेदन म्हणजेच काय की कोणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तवणूक करू नका, असं समर्थांनी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे. म्हणून समर्थांना आपण सकाळी किंवा संध्याकाळी आपण हे निवेदन ठेवलं पाहिजे की माझ्याकडून कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणाच्या अंतर्मनाला दुखापत होऊ नये, माझ्यामुळे कोणाचं मन आज दिवसभरात कधीच दुखावलं जाऊ नये. म्हणून समर्थ म्हणतात की आपण प्रत्येक वेळेस आपल्या मनाला किंवा आपण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. शिष्य विकल्पे रान घेतो, गुरु मागे मागे धावतो, विचार पाहो जाता तो विकल्पची अवघा. म्हणजे समर्थ म्हणतात, शिष्याच्या मनात जर का संशय निर्माण झाला आणि तो संभ्रमाच्या जंगलात भरकटला तर गुरु त्याच्या मागे धावत राहतो. म्हणजेच शिक्षण आणि मार्गदर्शनात जर विवेक आणि स्पष्टता नसेल तर दोघांचाही वेळ वाया जातो. समजा एखादा विद्यार्थी अभ्यास करतो, आज एक शिक्षक म्हणतो ही पद्धत वापर, दुसरा यूट्यूबवर म्हणतो नाही ही पद्धत चुकीची आहे, तिसरा काहीतरी वेगळं सांगतो आणि मग तो विद्यार्थी प्रत्येक दिवस नवीन पद्धत बदलत जातो. मग याचा परिणाम काय होतो, मग त्या मुलाचा अभ्यास नीट होत नाही, कारण त्याच्याकडे एकाग्रता नाही, विकल्पच विकल्प आहेत. म्हणून समर्थांचा हा संदेश आहे की योग्य मार्ग निवडा आणि त्यावर निश्चयाने चालत राहा. पुढे समर्थ म्हणतात, आशा बद्धी क्रियाहीन नाही चातुर्याची लक्षणं, ते महंतीची भनभन बंद नाही. म्हणजेच जो केवळ आशेवर जगतो पण कृती मात्र काहीच करत नाही त्याच्या चातुर्य नाही, अशा व्यक्तीची मोठेपणाची चर्चा काही उपयोगाची नाही. म्हणजेच एक दिवस मी मोठा होणार, एक दिवस माझा व्यवसाय खूप मोठा होईल, एक दिवस मी पुस्तक लिहीन, एक दिवस मी यूट्यूब सुरू करेन, पण तो एक दिवस मात्र कधीच येत नाही, कारण इच्छा आहे पण ॲक्शन नाही. आणि इथेच समर्थांचा स्पष्ट संदेश आहे की आशा आणि कृती म्हणजेच यशाची सुरुवात असते. फक्त आशा म्हणजे स्वप्न आणि आशेला कृती जोडली की ध्येय बनते. म्हणून समर्थ म्हणतात की जो माणूस केवळ फक्त आशेवरच जगत असतो पण तो कृती काहीच करत नाही तर तो व्यक्ती कधीच आयुष्यामध्ये यशस्वी होणार नाही. ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती, तेथे संगतीचे लोक पावती सुख कैचे. अशा प्रकारचे मार्गदर्शक किंवा संन्यासी स्वतःच कमजोर पडतात आणि जिथे जातात तिथे अडचण निर्माण होते. त्यांच्या सहवासात असलेल्या लोकांना सुख मिळत नाही. म्हणजेच मित्रांनो, समर्थ म्हणतात, जर नेता स्वतःच अस्थिर असेल तर त्याच्या मागे चालणारे लोक सुद्धा अस्थिर होतात. म्हणजेच घरात पालक असोत, ऑफिसमध्ये व्यवस्थापक असो, संस्थेत प्रमुख असो, समाजात मार्गदर्शक असो, त्याचे आचरण इतरांवर परिणाम करत असते. आणि याचे सोपे उदाहरण म्हणजेच जर का आईवडिलांनाच योग्य ज्ञान नसेल तर ते त्यांच्या लेकरांना काय ज्ञान देतील. म्हणजेच जो व्यक्ती इतर व्यक्तींना शिकवत असतो किंवा एखादा ज्ञानाचा धडा देत असतो पण जर का ते ज्ञानाचा उपयोग तो त्याच्या आचरणामध्ये आणत नसेल आणि जर का तो लोकांना सांगत असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा पुढे जाऊन समस्याच निर्माण होते. म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्याला शिकवण्याच्या आधी ती एखादी गोष्ट आपण स्वतः शिकली पाहिजे.
जिकडे तिकडे कीर्ती माझे, सगट लोकांस हव्यास उपजे, लोक राजी राखोन की जे सकळ काही. समर्थ म्हणतात, ज्यांची कीर्ती चांगली पसरते त्याच्याशी लोक जोडले जाऊ इच्छितात, पण लोकांची मने जिंकूनच मोठी कामे करता येतात. म्हणजेच इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की समर्थ लोक की राजी राखणे म्हणतात. याचा अर्थ प्रत्येकाला खुश करणे नाही, तर लोकांचा विश्वास मिळवणे हे दोन वेगळे आहेत. प्रत्येकाला खुश ठेवणे अशक्य आहे, पण प्रामाणिकपणा, न्याय, सातत्य आणि चांगली आपली वागणूक यामुळे लोकांचा विश्वास आपल्याला सहज मिळवता येतो. पुढे समर्थ म्हणतात, परलोकी वास करावा, समुदाय उगाच पाहावा, मागण्याचा तगादा न लावावा काही एक. म्हणजेच लोकसमूह जमा करून केवळ त्यांच्याकडून काहीतरी मिळवण्याचा हेतू ठेवू नये. लोकांशी संबंध ठेवण्यामागे आपला स्वार्थ कधीच नसावा. म्हणजेच काही लोक सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स जमा करतात, पण त्यांचा प्रत्येक संबंध फक्त स्वतःचा फायदा करून घेण्यासाठीच असतो. आणि समर्थांचा विचार आपल्याला विचारायला लावतो की मी लोकांना काय देतो हा प्रश्न, फक्त लोक माझ्यासाठी काय करतील हा प्रश्न नको. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत आपण आपला स्वार्थ बघू नये. कधी कधी काही गोष्टी आपण लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी किंवा समाजासाठी सुद्धा आपण केल्या पाहिजेत. पुढे समर्थ म्हणतात, जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक, रात्री दिवस विवेकी लोक सांभाळीत जाती. म्हणजेच समर्थ म्हणतात की या जगात जिथे लोक आहेत तिथे त्यांच्या मागे एक व्यापक व्यवस्था आहे. ती समजून घेण्यासाठी आपल्याकडे विवेक असणे खूप आवश्यक आहे. विवेकी लोक सतत जागरूक राहत असतात. म्हणजे समर्थांना म्हणायचं आहे की आज जग वेगाने बदलत आहे, नवीन तंत्रज्ञान येत आहेत, नवीन व्यवसाय येत आहेत आणि या सर्वांसाठी आपल्याकडे कौशल्य सुद्धा असणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण कालच्या ज्ञानावरच थांबलो तर मग आपण मागे पडू शकतो. म्हणून समर्थांना म्हणायचं आहे की शिकत राहणे म्हणजेच आपलं जागरूक राहणं आहे आणि आपण दररोज नवनवीन स्किल्स, नवीन गोष्टी आपण शिकत गेलं पाहिजे. म्हणजेच या चालत्या जगासोबत आपण नेहमीच अपडेट राहिलं पाहिजे. जर का आपण ज्ञानाच्या बाबतीत मागे पडलो तर हे जग सुद्धा आपल्याला मागे सोडून पुढे निघून जाईल. आणि आजकालची नवीन पिढी सुद्धा किती हुशार आहे. म्हणजेच आपल्यापेक्षा आपण कंपेअर करू शकतो की आपल्यापेक्षा लहान मुलं किती हुशार आहेत. म्हणजेच ते नवनवीन गोष्टी शिकतात. तसंच आपल्याला सुद्धा आजकाल पाठीमागे राहून चालत नाही. तर आज या जगामध्ये काय चालू आहे, काय नेमकं कशामध्ये पुढे आहे याचा आपण सविस्तर विचार करून किंवा आपण आपल्या कामाच्या बाबतीत सुद्धा नेहमीच अपडेट राहणं गरजेचं आहे. जर का आपण वेळोवेळी स्वतःला शिकवत गेलो, स्वतःला चेंज करत गेलो तर आपण कधीच मागे पडू शकत नाही. म्हणजेच शिकत राहणं म्हणजेच आपल्यामध्ये जागृती होत राहते. पुढे समर्थ म्हणतात, जो जो लोक दृष्टीस पडिला तो नष्ट ऐसा कळला, अवघेस नष्ट एकला भला काशावरुनी. म्हणजे समर्थही ते लोकांचे दोष पाहून स्वतःला श्रेष्ठ समजण्याच्या वृत्तीवर भाष्य करतात. म्हणजेच सगळे लोक चुकीचे आणि आपणच बरोबर अशी वृत्ती मात्र माणसाची खूपच धोकादायक असते. जे माणसं माझंच बरोबर आणि दुसऱ्यांचं चुकीचं प्रत्येक वेळेस स्वतःचीच मनमानी करतात त्या व्यक्तींना कधी ना कधी आयुष्यात धोका निर्माण होतो. म्हणजेच अशी वृत्ती माणसाची खूपच धोकादायक आहे असं समर्थांना म्हणायचं आहे. म्हणजेच आजचं उदाहरण बघायला गेलं तर सोशल मीडियावर आपण पाहतो सगळे चुकीचे आहेत, मला सगळे कळते, कोणीही माझ्या इतका हुशार नाही. ही वृत्ती माणसाला नवनवीन गोष्टी शिकण्यापासून थांबवत असते. म्हणूनच समर्थांचा मार्ग वेगळा आहे. जगाकडून शिका, लोकांचे गुण पहा आणि स्वतःमध्ये सुधारणा करा. जर का आपण आपल्याकडेच नीट व्यवस्थित पाहिलं नाही, जर का आपण स्वतःमध्येच सुधारणा केल्या नाहीत तर ही वृत्ती माणसाला खूपच धोकादायक बनू शकते. म्हणून समर्थ म्हणतात की ऐकावे जनाचे, करावे मनाचे. जगाकडून शिकायचं, लोकांचे गुण पाहायचे आणि दुसऱ्यांचं कंपॅरिझन करून म्हणजेच हळूहळू आपण आपली योग्य पद्धतीने प्रगती करून पुढे जात राहायचं, स्वतःमध्ये सुधारणा करत राहायची. पुढे समर्थ म्हणतात, ओस मुलगी काय पहावे, लोकांवेगळे कोठे राहावे, तर हे खोटी सांडते घ्यावे काही एक. समाजापासून पूर्णपणे वेगळं राहून जीवन समजत नाही. आपल्याला जीवन समजण्यासाठी लोकांमध्ये राहावे लागते, त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी घ्याव्या लागतात आणि आपल्या चुकीच्या सवयी सोडाव्या लागतात. जर का आपण एकटं राहिलो
तर मग आपण चांगली किंवा वाईट गोष्ट स्वतःला अनुभवू शकत नाही. आपल्याला समाजापासून पूर्णपणे वेगळं कधीच राहायचं नाही. आपल्याला समाजामध्ये राहून व्यवस्थित संसार, प्रपंच, परमार्थ या तिन्ही गोष्टी आपल्याला पद्धतशीरपणे व्यवस्थितपणे पार पाडायच्या आहेत. आपण समाजामध्ये राहतो, आपण एकटे जगू शकत नाही, म्हणून लोकांशी संवाद साधणं खूपच आवश्यक आहे. पण प्रत्येकाची सवय मात्र आपण घ्यायची नाही. लोकांसोबत राहायचं, पण आपल्याला ज्या गोष्टी योग्य वाटतात, ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात त्याच गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि हाच खरा माणसाचा विवेक आहे. हीच खरी विवेक बुद्धी आहे. पुढे समर्थ म्हणतात, तस्मात लौकिकी वर्तता नये, त्यास महंती कामा नये, परत्र साधनाचा उपाय श्रवण करून असावे. फक्त लोकांच्या कौतुकासाठी जगणाऱ्या व्यक्तीला खरी महंती साधता येत नाही. त्याने आध्यात्मिक साधना, श्रवण आणि आत्मविकासाकडे लक्ष द्यावे. म्हणजेच मित्रांनो, लोक मला काय म्हणतील हा प्रश्न अनेक लोकांच्या आयुष्यात मालक बनला आहे. नोकरी कोणती करायची, व्यवसाय करायचा की नाही, काय शिकायचं, कुठे राहायचं, काहीही निर्णय घेताना, कोणताही निर्णय घेताना आपल्या मनामध्ये शंका, कुशंका निर्माण होतात. लोक मला काय म्हणतील, आणि याचा विचार करून माणसं कितीदा तर प्रयत्न करणंच थांबवतात. पण मला एक गोष्ट सांगा की जर तुम्ही आज एखादी नवीन गोष्ट शिकली नाही, जर तुम्ही एखादा प्रयत्न केला नाही, तर मग तुम्ही त्या कामामध्ये यशस्वी कसं होणार? आणि जर का तुम्ही ते कामच केलं नाही, तर तुम्हाला पैसे कसे भेटणार? कारण आपण लोकांचा विचार करतो, पण ते लोक मात्र आपलं घर चालवायला कधीच येत नाहीत. म्हणून स्वतःला काय वाटतं, आणि कधी कधी आपल्याला सुद्धा असं वाटतं की ही गोष्ट मी करतोय, पण त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांनो आपल्याला खूप चुका सुधारत त्या गोष्टींपर्यंत जावं लागतं. आणि त्या चुका झाल्यानंतर लोक काय म्हणतील याकडे कधीच लक्ष देऊ नका. कारण जर का आपल्याला गोल चपाती लाटायची असेल, तर आपण जेव्हा पहिली चपाती करतो ती पहिली चपाती कधीच आणि कुणाचीच गोल येत नसते. आपल्याला सराव करत करत, प्रॅक्टिस करत करत त्या तिथपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. आणि कधीच आपण ठरवलं की ती गोष्ट साध्य होत नाही, म्हणजेच आपल्याला हवं तसं मिळेलच असं नसतं. पण हळूहळू प्रयत्न करत, लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करत आपण मात्र आपलं ध्येय गाठायचं असतं. कारण आपलं जीवन हे स्वतःचं आहे, लोकांचं नाही. लोक काय बोलतील याकडे कधीच लक्ष देऊ नका. आणि जो माणूस लोकांकडेच लक्ष देत बसतो की लोक मला असं म्हणतील, तसं म्हणतील, कदाचित ते लोक म्हणणार सुद्धा नाहीत, पण त्या लोकांच्या मनाचा विचार तुम्ही स्वतःच करताय, तर तो माणूस त्याच्या आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही. लोकांची मतं ऐका, पण त्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमचा विवेक मात्र गमावू नका. लोक तुम्हाला चांगले म्हणतील, वाईट म्हणतील, ते त्यांचं कामच आहे. पण लोकांच्या बोलण्यामधून चांगल्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करायच्या आणि आपण मात्र आपला वेग धरत आपण आपल्या जीवनाच्या दिशेने, आपल्या ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल दररोज हळूहळू थोडी थोडी प्रगती करत आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. समर्थ पुढे म्हणतात, आपणासे बरे पोहता नये, लोक बुडवावयाचे को नकारे, गोडी आवडी वाया जाये विकल्पची अवघा. म्हणजेच जर का आपल्यालाच पोहता येत नसेल, तर आपण दुसऱ्याला नदीत वाचवण्यासाठी कधीच उतरू नये. म्हणजेच स्वतःकडे क्षमता नसताना दुसऱ्याला मार्गदर्शन करण्याचा अट्टहास माणसाने कधीच करू नये. जर का त्या माणसाला समोरच्याला एखादा उपदेश, एखादं ज्ञान किंवा एखादी कृती सांगायची असेल, पण जर का ती गोष्ट त्या माणसाला आधीच येत असली पाहिजे. म्हणजे समर्थांना म्हणायचं आहे की व्यक्ती कोणताही असेना, कोणतीही गोष्ट असेना, तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना ती गोष्ट सांगता, तर ती गोष्ट मग कोणतीही असो, ती जर का तुम्हाला स्वतःला येत असेल तरच तिचा समोरच्या व्यक्तीला सांगण्यात खरा अर्थ आहे. म्हणजेच आपण असं करतो की कधी कधी एखाद्या गोष्टीत आपल्याला काडी मात्र ज्ञान नसतं, पण आपण समोरच्याला उपदेशावर उपदेश, ज्ञानाच्या गोष्टी सांगत बसतो. म्हणजेच बोलणाऱ्या आणि धोतर गेलं वाऱ्या अशी गत आपली होऊ नये. जर का एखादी गोष्ट समोरच्याला समजावून सांगायची असेल, म्हणजेच या ठिकाणी मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगते. आणि हे उदाहरण कदाचित आजकाल सगळ्यांनाच माहीत असेल की तुकाराम महाराजांकडे एक आजी तिच्या नातीला घेऊन गेलेली असते आणि तिच्या नातीला मात्र गूळ खायची खूपच सवय असते. मग ती तिची सवय मोडावी म्हणून ती आजी एखाद्या चांगल्या महात्मा, एखाद्या संतांकडे घेऊन त्या मुलीला जाते. पण त्यावेळेस मात्र
ते संत त्या आजीला म्हणतात की 15 दिवसांनी तुम्ही तुमच्या नातीला घेऊन या. आणि जेव्हा 15 दिवस होतात, जेव्हा 15 दिवस पूर्ण होतात, तेव्हा ती आजी त्या तिच्या नातीला म्हणजेच त्या मुलीला घेऊन त्या संतांकडे जाते. आणि तेव्हा ते संत फक्त एकच वाक्य सांगतात की गुळ खाणं शरीराला चांगलं नाही. फक्त एवढ्या एका वाक्यासाठी त्या संतांनी 15 दिवस मागून घेतले. मग त्या आजीला प्रश्न पडला की ह्यांना तर फक्त एवढंच सांगायचं होतं की गुळ खाणं चांगलं नाही. मग त्यांनी आधी पण सांगितलं असतं तर मला 15 दिवस वाट पाहावी लागली नसती. म्हणून ती आजी त्यावेळेस त्या संतांना प्रश्न करते की अहो, तुम्ही तर फक्त एवढंच सांगितलं की बाळा, गुळ शरीराला चांगला नाही, गुळ खाणं चांगलं नसतं. मग हे तुम्ही आधी पण सांगितलं असतं तर मला 15 दिवस वाट पाहायची गरज लागली नसती आणि मला या ठिकाणी डबल हेलपाटा सुद्धा झाला नसता. मग त्यावेळेस ते संत म्हणाले की आजी, त्यावेळेस मी स्वतः गुळ खात होतो. आधी मला दुसऱ्यांना सांगण्यासाठी आधी ती गोष्ट मला सोडावी लागली. 15 दिवस मी हळूहळू माझ्यातला गुळ खाण्याची क्षमता कमी केली. गुळ खाण्याची माझी जी सवय होती मी ती स्वतः आधी बदलली. मगच मी तुमच्या नातीला सांगितलं. म्हणजे समर्थांना म्हणायचं आहे, जर एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची असेल, इतरांना सांगायची असेल तर ती स्वतःमध्ये आधी उतरवून बघा, स्वतः ते कार्य करून बघा, मगच ती गोष्ट तुम्हाला दुसऱ्याला सांगण्याचा खरा अधिकार आहे. माणसाकडे क्षमता नसताना दुसऱ्याला मार्गदर्शन करण्याचा त्या माणसाने कधी सुद्धा अट्टहास करू नये. समर्थ इथे म्हणतात, स्वतः आर्थिक शिस्त नसलेला माणूस दुसऱ्याला आर्थिक सल्ला देतो. स्वतः वेळेचे नियोजन करत नाही पण दुसऱ्याला मात्र तो वेळेचे नियोजन करायला शिकवतो. स्वतः उशिरा उठतो आणि दुसऱ्याला मात्र सकाळी लवकर उठण्याचे फायदे सांगत बसतो. स्वतः अभ्यास करत नाही पण विद्यार्थ्यांना अभ्यास शिकवतो. स्वतःचे मन शांत नाही पण दुसऱ्याला मानसिक शांततेचे धडे देतो. म्हणून समर्थांचा प्रश्न असा आहे की तुम्हाला स्वतःला पोहता येते का? पहिले स्वतः सक्षम व्हा आणि मग इतरांना मदत करा. स्वतः सक्षम नसताना इतरांना मदत करायला जाऊ नका. म्हणून समर्थांनी म्हणले आहे, आपण असे बरे पोहता नये, लोक बुडवावयाचे कोण कारे, गोडी आवडी वाया जाये विकल्पची अवघा. पुढे समर्थ म्हणतात, अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी झांको नसावे, प्रगट होऊनी नासावे हे बरे नव्हे. समर्थ म्हणतात, अभ्यास करून आपली क्षमता सिद्ध झाली तरच ती जगासमोर आणावी, अन्यथा स्वतःची अपुरी तयारी जगासमोर मांडू नये. कारण अपुरी तयारी घेऊन प्रसिद्ध होणं हे नुकसानकारक असतं. आणि मित्रांनो, आजच्या काळात यूट्यूबवर चॅनेल सुरू करणं सोपं आहे, पण एखाद्या विषयावर ऑथॉरिटी निर्माण करणं हे मात्र कठीण आहे. म्हणून समर्थांचा सर्वात सोपा मार्ग आहे. आणि समर्थ आपल्याला म्हणतात, पहिला अभ्यास करा, मग अनुभव घ्या, मग काम करा आणि नंतर ते काम तुम्ही जगासमोर मांडा. पुढे समर्थ म्हणतात, मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटोपतो, आरबी फिरवणार तो कैसा असावा. समर्थ म्हणतात की ज्याचं काम मंद आहे त्याच्याकडून वेगवान कामाची अपेक्षा आपण कशी करणार. ज्याला मोठ्या वेगाने काम करायचं आहे त्याच्यामध्ये चपळता आणि कौशल्य असलं पाहिजे. म्हणजेच मित्रांनो, मोठ्या जबाबदारीसाठी मोठी क्षमता तयार करावी लागते. तुम्हाला मोठा व्यवसाय हवा असेल तर मोठे नियोजन शिकावे लागेल. मोठी टीम सांभाळायची असेल तर लोकव्यवस्थापन शिकावे लागेल. किंवा मोठं यूट्यूब चॅनेल बनवायचं असेल तर लेखन, आवाज, एडिटिंग, थंबनेल याबाबतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकावे लागतील आणि शिकून कन्सिस्टन्सी राहावं लागेल. जर का आपल्याला एखाद्या क्षेत्रात मोठं ध्येय गाठायचं असेल तर त्या ध्येयासाठी सुद्धा आपली तयारी सुद्धा तशीच मोठी असावी लागते. म्हणून समर्थांनी इथे म्हणले आहे, मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटोपतो, आरबी फिरवणार तो कैसा असावा. समर्थ पुढे म्हणतात, हे धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धींची वर्मे, भोळ्या भावार्थे संभ्रमे कैसे घडे. धकाधकीची गुंतागुंतींची कामे तीक्ष्ण बुद्धी आणि कौशल्यानेच करावी लागतात. फक्त भोळ्या भावनेने किंवा भावनिक होऊन, इमोशनल होऊन अशी कामं कधीच पूर्ण होत नाहीत. आजचं उदाहरण बघायला गेलं तर व्यवसायात फक्त चांगलं मन असणं पुरेसं नाही, तर ग्राहक, बाजार, खर्च व्यवस्थापन, स्पर्धा, नियोजन यांचा विचार आजकाल सगळ्यांनाच करावा लागतो. म्हणूनच समर्थांनी इथे सांगितलं आहे, चांगले मन आणि तीक्ष्ण बुद्धी यावरूनच आपल्याला योग्य कृती कशी करायची हे लक्षात येते. पुढे समर्थ म्हणतात, सेत केले परी वाहेना, जवार केले परी फिरेना, जन मिळविले परी धरेना अंतर्यामी.
समर्थांना म्हणायचं आहे की शेत तयार केले पण जर का पाणी वाहत नसेल तर मग त्या शेतीचा काहीच उपयोग नाही. जमीन तयार केली पण तिची योग्य व्यवस्था नसेल तर उत्पादन होत नाही. आणि त्याचप्रमाणे जर का आपण लोक जमा केले तरी त्यांच्या मनात आपल्याबद्दल जर का विश्वास नसेल तर ते टिकत नाही. आणि आजच्या काळातील मोठा धडा म्हणजे मित्रांनो, फॉलोअर्स असणे आणि विश्वास असणे यामध्ये खूप फरक आहे. तुमच्याकडे 1,00,000 लोक असतील पण त्या लोकांचा जर का तुमच्यावर विश्वास नसेल तर त्या संख्येचा काय उपयोग आहे. उलट 10,000 लोक असतील पण जर का ती तुमच्या कामावर विश्वास ठेवत असतील तर तीच खरी ताकद आहे. लोकांची संख्या नव्हे तर लोकांचा विश्वास महत्वाचा आहे. पुढे समर्थ म्हणतात, जरी चढती वाढती आवडी उठे तरी परमार्थ प्रगटे, घसघस करिता विटे सगट लोकू. जर लोकांची आवड आणि सहभाग जर का आपल्याबद्दल वाढत असेल तर आपले काम विस्तारते. आपल्या कामाचा हळूहळू प्रचंड विस्तार होतो. पण सतत ताण देऊन त्रास देऊन लोकांना जोडून ठेवता येत नाही. म्हणजेच मित्रांनो, जर का एखादा यूट्यूब क्रिएटर रोजच प्रेक्षकांना म्हणत असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, पण जर का त्याचा कंटेंट चांगला नसेल तर लोक कंटाळतील. उलट चांगले कंटेंट दिले तर लोक स्वतः जोडले जातील. म्हणून लोकांना ओढून आणण्यापेक्षा लोकांना आकर्षित करणारे काम नेहमी करा, असं समर्थांना म्हणायचं आहे. पुढे समर्थ म्हणतात, आपले लोकांस मानेना, लोकांची आपणास मानेना, अवघा विकल्पची मना समाधान कैचे. समर्थ म्हणतात, आपण लोकांना मानत नाही आणि लोक आपल्याला मानत नाहीत तर दोन्ही बाजूंना मनात संशय आणि असंतोष राहतो आणि मग अशा स्थितीत समाधान कसे मिळणार. म्हणून नात्यामध्ये संवाद हवा, आपल्या कामामध्ये विश्वास हवा, नेतृत्वात परस्पर आदर हवा आणि घरात सुद्धा हेच आपल्याला सांभाळायचं आहे. पती पत्नी एकमेकांचे म्हणणे जर का ऐकत नसतील तर त्या घरामध्ये शांतता कशी राहणार. दोन मित्र सतत एकमेकांवर जर का संशय घेत असतील तर त्या दोघांमध्ये त्यांची मैत्री कशी टिकणार. म्हणून समर्थ म्हणतात की आधी तुम्ही विश्वास निर्माण करा, संवाद ठेवा, मनातले गैरसमज दूर करा. याने तुमच्या नात्यांमध्ये खूपच चांगला प्रभाव निर्माण होईल. पुढे समर्थ म्हणतात, नासक दीक्षा चिंतरू लोक, तेथे कैचा असेल विवेक, जिथे बळावला अविवेक, तेथे राहणे खोटे. समर्थ म्हणतात, जिथे चुकीच्या मार्गावर जाणारे लोक अधिक आहेत आणि विवेक कमी आहे तिथे राहून आपली दिशा टिकवणे कठीण होते. म्हणजेच समर्थांना म्हणायचं आहे की आपल्या आयुष्यात आपली संगत खूपच महत्त्वाची आहे. जर 5 मित्र सतत म्हणत असतील अभ्यास करून काय फायदा, काम कशाला करायचं, सगळं शॉर्टकटने मिळतं, तर हळूहळू तुमचा दृष्टिकोन सुद्धा बदलू शकतो. या उलट मेहनत, प्रामाणिक आणि शिकणाऱ्या लोकांची संगत केली तर आपल्यातही तशीच वृत्ती वाढते. म्हणून संगत माणसाला वर नेऊ शकते आणि खाली सुद्धा आणू शकते. आपण फक्त आपल्याला एवढंच बघायचं आहे की आपली इतरांसोबत असलेली संगत कशी आहे. आपली संगत चांगल्या लोकांसोबत आहे की आपली संगत वाईट लोकांसोबत आहे याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. पुढे समर्थ म्हणतात, बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघाची व्यर्थ गेला, आपण आज ठाकेना गलवला कोणे करावा. समर्थ म्हणतात, खूप दिवस मेहनत केली पण योग्य नियोजन नसल्यामुळे शेवटी सगळं व्यर्थ गेलं तर त्याचा काय उपयोग. मित्रांनो, हा धडा अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त मेहनत पुरेशी नाही, योग्य दिशेची मेहनत खूप आवश्यक आहे. समजा तुम्हाला जर का पुण्याला जायचं असेल आणि तुम्ही सोलापूरची गाडी पकडली तर तुम्ही पुण्याला कधीच पोहोचू शकणार नाहीत. मग तुम्ही एक काय अशा 10 गाड्या जरी बदलल्या तरी तुम्ही पुण्याला कधीच पोहोचू शकणार नाहीत. तर इथं महत्त्वाचं काय आहे तर तुमच्या मेहनतीला योग्य दिशा असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जर का योग्य दिशा असेल तर तुम्ही त्या टप्प्यापर्यंत लवकर पोहोचू शकता. समजा एखादा विद्यार्थी दिवसाला 10 तास अभ्यास करतो पण चुकीचे विषय वाचतो, रिव्हिजन करत नाही, प्रॅक्टिस पेपर सोडवत नाही. मग 10 तासांची मेहनत असून सुद्धा अपेक्षित परिणाम मिळत नाही. आणि त्याच ठिकाणी एखादा विद्यार्थी फक्त दिवसाचे 2 तास अभ्यास करतो पण योग्य मेहनत घेऊन, योग्य प्रॅक्टिस, योग्य सराव, योग्य रिव्हिजन, नेमका तोच टॉपिक जो परीक्षेला येणार आहे तोच ते वाचतो आणि त्याला दुसऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण मिळतात.
म्हणजे मित्रांनो, इथे समर्थांना म्हणायचं आहे की तुम्ही किती तास मेहनत करता हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्या मेहनतीला योग्य दिशा आहे का नाही हे पाहणं सुद्धा खूपच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही योग्य दिशा ठेवून तुमचं काम करत गेलात तर त्या तुमच्या दिशेला, तुमच्या ध्येयाला तुम्ही निश्चितच पोहोचणार आहात. पुढे समर्थ म्हणतात, संगीत चालिला तरी तो व्याप, नाही तरी अवघाची संताप, क्षणक्षणा विक्षेप, किती म्हणोनी सांगावा. समर्थ म्हणतात, काम व्यवस्थित चालले तर ते सांभाळण्याचा व्याप असतो. काम व्यवस्थित नसेल तर त्रास वाटतो आणि मन सतत विचलित होत असेल तर प्रत्येक क्षणी आपल्याला अडथळे निर्माण होतात. म्हणजेच डिरेक्शन, मोबाईल, नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया, शॉर्ट व्हिडिओज, सतत नवीन माहिती, एक काम सुरू केले की दुसरे, दुसरे सुरू केले की तिसरे आणि मग यामध्येच आपला दिवस संपून जातो, पण महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही. म्हणून समर्थांचा संदेश आज सुद्धा तितकाच लागू होतो. आधी तुम्ही मन एकाग्र करा, कारण शांत मनामध्येच तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते. जर का तुम्ही फक्त काम 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 करत गेलात आणि जर त्या कामामध्ये तुमचं मन अशांत असेल, त्या कामामध्ये तुमचं मनच नसेल, तर मित्रांनो त्या कामाचा रिझल्ट तुम्हाला हवा तसा भेटणार नाही, खूपच कमी आणि तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही कोणतंही काम करा, त्या कामामध्ये तुमचं मन असणं आणि ते मन फक्त असून चालत नाही, तर ते स्थिर मन तुम्हाला त्या कामामध्ये अनेक संधी निर्माण करून देतं. जर का आपण आपल्या मनापासून मन शांत ठेवून अगदी मनापासून जे काम करतो ते काम नक्कीच यशस्वी होतं. म्हणून समर्थ म्हणतात की मन एकाग्र करा. पुढे समर्थ म्हणतात, मूर्ख मूर्खपणे भरंगळती, न्याहे ज्ञातेपणे कळहो करीती, होते दोन्हीकडे फजिती लोकांमध्ये. अज्ञानी लोक अज्ञानामुळे चुका करतात, पण ज्ञानी असल्याचा अहंकार असलेले लोक सुद्धा वाद घालून स्वतःची फजिती करून घेतात. यातला मोठा संदेश म्हणजेच अज्ञानापेक्षा खोटे ज्ञान अधिक धोकादायक असते. मित्रांनो, जर का एखाद्या माणसाकडे योग्य प्रकारचे ज्ञान नाही, म्हणजेच काय, तो अज्ञानी आहे. एखाद्या विषयी त्याला सखोल माहिती नाही, ही चूक एखाद्या वेळेस मान्य आहे. पण एखादा ज्ञानी माणूस जर का खोटं बोलत असेल तर त्याचं खोटं ज्ञान हे त्या अज्ञानापेक्षा अधिक धोकादायक आहे, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, मला सगळं माहीत आहे हे वाक्य शिकण्याचे दरवाजे बंद करते आणि या उलट मला हे अजून शिकायचं आहे हे वाक्य मात्र आपल्या ज्ञानाचा दर्जा वाढवते, आपल्या ज्ञानाचा दरवाजा उघडते. म्हणजे समर्थांना इथे म्हणायचं आहे की आपण फक्त अहंकारामध्ये किंवा खोटं बोलू नये. जर का एखादी गोष्ट आपल्याला येत असेल तरी सुद्धा ते आपल्याला येत असेल याचा अहंकार न करता यामध्ये अजून मला डीप नॉलेज घ्यायचं आहे हे असं आपण म्हणलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीचा अहंकार न करता, म्हणजेच ही गोष्ट मी शिकत आहे, मला यामध्ये अजून चांगलं व्हायचं आहे हे असं म्हणणं आपल्याला खूप वरीपर्यंत घेऊन जातं. पुढे समर्थ म्हणतात, कारभार आटोपेना करवेना आणि उगे ही राहेना, या कारणे सकळ जना काय म्हणावे. समर्थ म्हणतात, काम नीट करता येत नाही पण शांत बसताही येत नाही, मग अशा व्यक्तीचं काय करावं. म्हणजेच आजचा प्रकार मित्रांनो, काही लोक सतत बिझी असतात पण प्रोडक्टिव्ह नसतात. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ करतात, फोन, मीटिंग्स, मेसेजेस, नवीन योजना, पण दिवसाच्या शेवटी विचारले आज काय पूर्ण झाले तर त्यांचं उत्तर काहीच नाही असं असतं. म्हणून लक्षात ठेवा, बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं यामध्ये खूप फरक आहे. पुढे समर्थ म्हणतात, नासक उपाधी सोडावे, वै सार्थकी घालावे, परिभ्रमणे कंठावे कोठेतरी. निरर्थक व्याप आणि उपाधी सोडाव्यात, आपले आयुष्य वाया घालू नये. जग पहावे, अनुभव घ्यावा आणि लोकांकडून शिकत जावे. आणि हा समर्थांचा विचार खूप सुंदर आहे. समर्थ म्हणतात, जग पहा, फक्त एका ठिकाणी बसून फक्त आणि फक्त कल्पना करू नका. प्रवास करा, लोकांना भेटा, विविध क्षेत्रे पहा, अनुभव घ्या, कारण अनुभवातून विवेक निर्माण होतो. पुढे समर्थ म्हणतात, परिभ्रमण करीना, दुसऱ्यांचे काहीच सोसीना, तरी मग उदंड येत ना विकल्पाची. समर्थ म्हणतात, जर माणूस जग पाहत नाही, दुसऱ्यांचे विचार सहन करत नाही, इतरांकडून काही शिकत नाही, तर त्याच्या मनात अनेक प्रकारचे संशय आणि कल्पना निर्माण होतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने कधीच व्यवसाय केला नाही
पण तो म्हणतो व्यवसाय म्हणजे फसवणूक. एखाद्याने कधीच शहरात जाऊन पाहिले नाही, पण तो म्हणतो तिथं काहीच चांगलं नाही. एखाद्याने पुस्तक वाचलं नाही, पण तो म्हणतो ते पुस्तक निरुपयोगी आहे. तर मित्रांनो, हा निर्णय अनुभवाशिवाय आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जर का तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला ती कृती प्रत्यक्षात तुम्हाला स्वतः तिथं जाऊन करावी लागते आणि ती केल्याशिवाय ती चांगली आहे किंवा वाईट आहे हे अनुभवाने आपल्याला कळत जाते. म्हणून समर्थ म्हणतात योग्य कृती करा, चांगली कृती करा, अनुभव वाढवा. मत देण्यापूर्वी ते काय आहे ते समजून घ्या. पुढे समर्थ म्हणतात आता हे आपणाची पासी बरे विचारावे, आपणासी अनुकूळ पडेल तैसी वर्तवणूक करावी. म्हणजे आता हे सर्व स्वतःजवळ बसून विचारावे, स्वतःचे परीक्षण करावे. आपल्याला योग्य काय आहे, आपल्या परिस्थितीला काय अनुकूल आहे हे समजून त्याप्रमाणेच माणसाने वागावे. आणि इथे समर्थ आपल्याला एक अत्यंत मोठा मंत्र देतात की स्वतःचा विचार स्वतः करा. दुसऱ्याने जे केले ते आपणही करायचे असे नाही. दुसऱ्याला जे जमेल ते आपल्यालाही जमेलच असं नाही. दुसऱ्याची परिस्थिती वेगळी, आपली परिस्थिती वेगळी. दुसऱ्याची क्षमता वेगळी, आपली क्षमता वेगळी. दुसऱ्याचा मार्ग वेगळा आणि आपला मार्ग वेगळा. म्हणून स्वतःला ओळखा, आपली ताकद ओळखा, आपल्या कमतरता ओळखा, आपल्या परिस्थितीचा विचार करा आणि मगच योग्य कृती करा. समर्थ म्हणतात फक्त इच्छा करू नका तर प्रयत्न करा, पण आंधळा प्रयत्न करू नका तर विवेकाने प्रयत्न करा. फक्त ज्ञान मिळवू नका तर त्या ज्ञानाचा उपयोग करा. फक्त लोक जमा करू नका तर त्या लोकांची मने जिंका. फक्त स्वतःचा विचार करू नका तर इतरांच्या हिताचा विचार करा. फक्त धावपळ करू नका तर योग्य दिशेने चला. फक्त प्रसिद्ध होऊ नका तर पात्रता निर्माण करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले आयुष्य व्यर्थ जाऊ देऊ नका. मित्रांनो, या समासातून आपण आजच्या जीवनासाठी 10 गोष्टी लक्षात ठेवू शकतो. अपूर्ण ज्ञानावर निर्णय घेऊ नका. तो विषय नीटनेटका समजून घ्या. फक्त इच्छा करू नका तर कृती सुरू करा. आपल्या प्रयत्नाला दिशा द्या. मेहनत किती केली यापेक्षा योग्य ठिकाणी केली का हे महत्त्वाचं आहे. लोकांची मने समजून घ्या. फक्त बोलू नका तर त्यांचं ऐकून सुद्धा घ्या. चिडचिड टाळा. संयम हा नेतृत्वाचा भाग आहे. स्वतःचे परीक्षण करा. दररोज स्वतःला विचारा की आज मी नवीन काय शिकलो. चांगली संगत निवडा. ज्या लोकांमध्ये राहाल त्यांचा प्रभाव तुमच्यावर नक्कीच पडतो. त्यामुळे तुमची संगत कशी आहे हे एकदा तपासून बघा. स्वतः सक्षम झाल्याशिवाय दुसऱ्याला मार्गदर्शन करू नका. म्हणजेच पहिले स्वतः पोहायला शिका. अनुभव मिळवा. जग पहा. लोकांना भेटा. नवनवीन गोष्टी शिकत राहा. आयुष्याचा वेळ सार्थकी लावा. कारण गेलेला वेळ पुन्हा मिळत नाही. म्हणून समर्थांचा यत्न निरूपण हा समाज फक्त महंतासाठी नाही तर तो विद्यार्थ्यांसाठी आहे, व्यावसायिकांसाठी आहे, व्यावसायिक व्यक्तीसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, गृहस्थासाठी आहे, शिक्षकासाठी आहे, नेत्यासाठी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सामान्य माणसासाठी आहे. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी असतील, परिस्थिती कितीही कठीण असेल, संधी कमी असतील, लोक साथ देत नसतील तरी समर्थ आपल्याला एक गोष्ट शिकवतात. बसून राहू नका. पण त्याच वेळी ते असेही म्हणत नाहीत की फक्त धावत राहा. ते सांगतात विचार करा, विवेक करा, अभ्यास करा, अनुभव घ्या, लोकांना समजा, स्वतःला समजा आणि मगच यत्न करा. यत्न म्हणजेच योग्य विवेक बुद्धी ठेवून तुम्ही प्रयत्न करा. कारण आंधळ्या धडपडीला यत्न म्हणता येत नाही. योग्य दिशा, योग्य बुद्धी, योग्य कृती आणि सातत्य यातूनच खरा यत्न निर्माण होतो. मित्रांनो, आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. मी माझ्या आयुष्यात प्रयत्न तर करतोय, पण माझे प्रयत्न योग्य दिशेने आहेत का? कदाचित या एका प्रश्नाचे उत्तर आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकते. आणि आणखीन एक प्रश्न, मी लोकांकडून फक्त काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतोय की माझ्याकडून सुद्धा लोकांना काहीतरी मिळत आहे? आणखीन एक, मला खरंच ज्ञान आहे की मला ज्ञान असल्याचा फक्त अहंकार आहे? मी माझ्या आयुष्याचा वेळ सार्थकी लावत आहे का? आणि शेवटी मी स्वतःला ओळखून माझ्या परिस्थितीला योग्य असा यत्न करतोय का? मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाने स्वतःला द्यायची आहेत. कारण समर्थ शेवटी आपल्याला दुसऱ्याकडे पाहायला सांगत नाहीत. ते सांगतात आपणाची पासी बरे विचारावे आपणासी.
म्हणजेच स्वतःशी संवाद साधा, स्वतःचे परीक्षण करा, स्वतःच्या चुका ओळखा, स्वतःची शक्ती ओळखा आणि मग आपल्या जीवनाला योग्य अशी कृती करा. हीच यत्न निरूपण या समासाची खरी शिकवण आहे. जय जय रघुवीर समर्थ.